सरकारमधून मोकळं करा, लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पक्ष नेतृत्वाला विनंती। देवेंद्र फडणवीसांनी सरकारमध्ये राहूनच संघटनेचं काम करावं। आगामी काळात फडणवीसांच्या नेतृत्वात चांगलं यश मिळेल। फडणवीसांच्या राजीनाम्याच्या निर्णयावर बावनकुळेंची प्रतिक्रिया। राज्यात पराभवाची जबाबदारी सामूहिक, फडणवीसांच्या राजीनाम्याच्या निर्णयावर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। टीम म्हणून काम केलं, यापुढेही करणार असल्याचं वक्तव्य। सर्वेच्या नावाखाली लोकसभेच्या जागा बदलल्यामुळे फटका बसला। निकालानंतर शिंदेंच्या शिवसेनेची नाराजी। बारामतीतल्या दारुण पराभवानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीची नाराजी उघड। भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची मतं मिळाली नसल्याचा अमोल मिटकरींचा आरोप। शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवरही स्तुती सुमनं। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नरेंद्र मोदींच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा स्वीकारला। 17वी लोकसभा भंग। आठ जूनला नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेण्याची शक्यता, तर मोदी आजच सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याची माहिती। नवं सरकार स्थापन करण्यासाठी आता चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार ठरणार किंग मेकर। जादुई आकडा गाठण्यासाठी भाजपला दोघांकडील 28 जागांची गरज। लोकसभा निवडणूक निकालानंतर राजकीय हालचालींना वेग। नितीश कुमार आणि तेजस्वी यादव एकत्र दिल्लीला, भाजपची धाकधूक वाढली। नरेंद्र मोदींना हरवू शकतो हा विश्वास निर्माण झालाय। मातोश्रीवर शिवसैनिकांशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। पंतप्रधान मोदींनी राजीनामा, हा राऊतांचं एबीपी माझावर। मोदी ब्रँड संपला, राजीनामा द्या, संजय राऊतांची एबीपी माझाशी बोलताना मागणी। दिल्लीमध्ये आज एनडीएची बैठक। एनडीएतील घटक पक्षाच्या बैठकीला अजित पवार गैरहजर, तर मुख्यमंत्र्यांसह प्रफुल्ल पटेल बैठकीला जाणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।